Zee24 एक पाऊल पुढे। हवापालट याविषयी आपण चर्चा करतो आहोत। या सगळ्या खांदेपालटाचे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काय नेमके राष्ट्रवादी काँग्रेसला फायदे होऊ शकतील आणि सध्याचे राज्यातले दिग्गज नेते लोकसभेत उतरवायचे म्हटले तर काय स्थिती असेल, त्यांच्या समोर साधारण सध्या ते ज्या मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत विधानसभेची, तिथल्या लोकसभेमध्ये त्यांच्या पुढे कोणाचं आव्हान असेल याविषयी आपण सुरुवातीला ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। जर आपण आर पाटलांचा विचार केला तर सांगली लोकसभा मतदारसंघ परंपरेनं काँग्रेसकडे आहे। प्रतीक पाटील सध्याचे तिथले खासदार आहेत। वसंतदादा घराण्याचं सांगलीमध्ये वर्चस्व आहे आणि काँग्रेस आबांसाठी लोकसभेची जागा सोडणार का हा प्रश्नही कायम आहे। त्यानंतर राष्ट्रवादीचे दुसरे नेते जयंत पाटील, त्यांच्या समोर आव्हान आहे राजू शेट्टींचं। जयंत पाटील यांना राजू शेट्टींकडून आव्हान मिळू शकतं। हातकणंगले मतदारसंघ आहे त्यांचा लोकसभेचा आणि याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा अधिक भाग आहे। जयंत पाटील यांचा प्रभाव हा मुख्यत्वे सांगली जिल्ह्यापुरता आहे। त्यानंतर सुनील तटकरे आपण बघितलं तर रायगड मतदारसंघ आहे, शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे। अनंत गीते त्या ठिकाणाहून लोकसभेवर निवडून जातात। राष्ट्रवादीला रायगड मतदारसंघामध्ये किती प्रभाव पाडता येऊ शकतो असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होणार आहे आणि तटकरेंसाठी विधानसभा सोपी असली तरी सुद्धा लोकसभेचं आव्हान मात्र तितकं सोपं असणार नाहीये। दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसने ज्यांची वर्णी लावली आहे सुरेश धस हे आष्टीचे आमदार आहेत, मात्र बीड लोकसभा मतदारसंघामध्ये गोपीनाथ मुंडे सध्या तिथून लोकसभेवर जातात। मुंडेंचा तो बालेकिल्ला आहे, त्यामुळे ते सुद्धा राष्ट्रवादी समोर मोठं आव्हान असणार आहे मुंडेंना पराभूत करण्याचं। तर बबनराव पाचपुतेंसमोर अहमदनगर मतदारसंघामध्ये सध्या दिलीप गांधी हे खासदार आहेत। राष्ट्रवादी समोर भाजपचं या ठिकाणी सुद्धा मोठं आव्हान असणार आहे। तर लक्ष्मणराव ढोबळेंना थेट सुशीलकुमार शिंदेंशीच केंद्रीय गृहमंत्र्यांचीच टक्कर घ्यावी लागेल जर सोलापुरातून ते लढतील। सोलापूर मतदारसंघामध्ये काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीसाठी जागा सोडणार का हा अजून एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे। या सेगमेंटला आपण बोलणार आहोत की कशा प्रकारे आगामी लोकसभा निवडणुकांवर याचे पडसाद उमटू शकतात। आशिषजी, तुम्हाला काय वाटतं, जर ज्या प्रकारे आता राष्ट्रवादीनी हा खांदेपालट केलेला आहे, असंही म्हटलं जात आहे की मंत्रिपद हाताशी असणं हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अधिक पोषक ठरेल, म्हणून सुद्धा अनेक मंत्र्यांना वगळण्यात आलेलं नाहीये। या दृष्टीने कशा प्रकारे राष्ट्रवादी लोकसभेची तयारी करतेय, इनफॅक्ट लोकसभेची ही तयारी आहे असं पवार म्हणाले होते, ही तयारी दिसतीये का तुम्हाला राष्ट्रवादीची? पहिल्यांदा तर पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे, लोकसभा कोणी लढवायचा कोणी नाही लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मुद्दा राहतो विरोधी पक्षाचा। आपण आता जे काही ग्राफिक दाखवले त्या ग्राफिक्स मधून स्पष्ट होतं की जी काही समोर आव्हानं आहेत त्यामध्ये अगदी अनंत गीते ते गोपीनाथजी मुंडे, दिलीप गांधी ते अन्य, या सगळ्यांमध्ये राष्ट्रवादीचा कुठे टिकाव लागेल अशा पद्धतीची तुमच्या ग्राफिक्स मधनं तरी स्थिती दिसत नाही। मग राहतो मुद्दा तरी राष्ट्रवादी काँग्रेसने का केला असेल तर त्याच्यावर माझा एक विद्यार्थी म्हणून, राजकीय विद्यार्थी म्हणून माझं मत एवढंच आहे की पवार साहेबांनी एक प्रयत्न केला असेल की बाबा पुन्हा एकदा काहीतरी मी नवीन घडवून आणलं आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझंच वजन आहे आणि माझंच चालतं अशा पद्धतीचा दाखवण्याचा प्रयत्न असेल, हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा, जे काही चित्र समोर होत आहे त्यामध्ये संघटना बदल, पक्षवाढीचा मुद्दा काकडे साहेब वारंवार सांगतायत, पण चिन्ह जी दिसतात आणि सत्यता जी दिसते त्यामध्ये ज्यांच्यावर कोर्टाचे ताशेरे आहेत त्यांच्या हातात अजून सत्तेची चावी आहेच। जे जेलपर्यंत गेले त्यांना आतापर्यंत अभय होतच, ज्यांच्यावर आरोप आहेत अशा पद्धतीच्या लोकांना सत्तेतला प्रवेश आहे आणि त्या तिघांना जे उरले त्यांच्याकडे पक्षाची स्थिती आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला लखलाभ लागू त्यांना अंतर्गत काय करायचं असेल ते। पण ह्या सरकारवर काही लोकांचा विश्वास आहे असं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसने काहीतरी परिवर्तन करून स्वतःची इमेज बनवली असं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा यातनं काही उत्साह असेल असं काही दिसत नाही आणि महाराष्ट्राचं यातनं काही भलं होईल हे तर काही सुतराम शक्यता नाही असं माझं मत आहे। बिलकुल अंकुशजी, ज्यांना वगळलंय ते लोकसभेची नेमकी कुठल्या हेतूनी काय त्यांच्याकडून तयारी राष्ट्रवादीला अपेक्षित आहे आणि ज्यांना ठेवलंय त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे लोकसभेच्या दृष्टीने? अमोलजी, मी अमोलजी आता तुमचं ग्राफिक्स पाहिलं, एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी जाहीर केलंय आणि आदरणीय पवार साहेबांची ती स्पष्ट भूमिका आहे की येणारी लोकसभा निवडणूक ही आम्ही काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करून लढविणार आहोत। त्यामुळे सांगली जिल्ह्यातलं जे आपण चित्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करता ते अत्यंत चुकीचं आहे। त्या ज्या जागा काँग्रेसकडे आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना मदत करणार आहे आणि ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तुमचा गैरसमज होऊ नये त्या ठिकाणी कदाचित अदलाबदल होऊ शकते। एक्झॅक्टली, तुमचा गैरसमज होऊ नये, लोकांचाही गैरसमज होऊ नये म्हणून मी सांगतोय की मी सुरुवातीलाच सांगितलं की आता सध्या जे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आहेत त्यांनी
ते सध्या ज्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत तो ज्या लोकसभा मतदारसंघात येतोय तिथून निवडणूक लढवायची असं ठरवलं तर काय चित्र असेल एवढंच या ग्राफिक्सचा हेतू होता. नाही ठीक आहे ना, याच्यामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची त्या बाबतीमध्ये पवार साहेबांचे आडाखे तयार आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी तयारी केलेली देखील आहे. आज या क्षणाला लगेच आपण एखादा उमेदवार जाहीर करणं किंवा कोणावरती जबाबदारी टाकली तर कदाचित त्याच्यामध्ये पक्ष संघटनेमध्ये काही वेळेला वाद होण्याची शक्यता असते आणि काही वेळेला विरोधी पक्ष देखील त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करीत असतो, नाराजीचा कुठेतरी त्या ठिकाणी उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे योग्य वेळेला योग्य सोंगट्या कुठे बसवायच्या त्याचा निर्णय आदरणीय पवार साहेब करतील. ठीक आहे, आणि तुम्हाला एक सांगतो की किती या ठिकाणी नेल्सनचा काही सर्वे येऊ द्या किंवा इतर काही संस्थांचे सर्वे येऊ द्या, शेवटी एक लक्षात घ्या 2009ची परिस्थिती वेगळी होती. त्या ठिकाणी जरूर आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या, परंतु गेल्या 4 वर्षामध्ये जी काही पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल या ठिकाणी केलेली प्रगती, सहकार क्षेत्रामध्ये केलेली प्रगती, या सगळ्या गोष्टीचा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला निश्चित फायदा होणार आहे. आणि येणाऱ्या लोकसभेच्या अनेक पद्धतीने बिलकुल हे पक्षाचं मत म्हणून तुमचं योग्यच आहे, त्याच्याविषयी कोणाला आक्षेप असण्याचे पण कारण नाही. फक्त शेवटी आपली वेळ संपत आली. तुम्हाला एवढंच मला विचारायचं आहे की मंत्रिमंडळामधून ज्यांना वगळणं अपेक्षित होतं वेगवेगळ्या आरोपांमुळे असेल म्हणा किंवा काही कारणांमुळे, त्याच्यावर परत आपण नको जायला, मात्र ज्यांना लोकसभा निवडणुका लढवायच्या आहेत किंवा ज्यांनी लढवावी अशी पवारांची इच्छा आहे त्या दृष्टीने तुमचं प्लॅनिंग आहे, मंत्रिमंडळात राहणं हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अधिक सोयीस्कर ठरणार आहे की मंत्रिमंडळातून वगळणं आणि पक्ष संघटनेत काम करणं हे अधिक फायद्याचं ठरेल? तुम्हाला काय वाटतं? काही वेळेला काय होतं की सरकारमध्ये ज्या वेळेला आपण एखादा व्यक्ती काम करते त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी वेळ द्यावा लागतो. मग पक्ष संघटनेमध्ये मात्र त्या ठिकाणी थोडंसं त्याचं दुर्लक्ष होतं आणि मतदारसंघाकडे जर लक्ष, ज्यावेळेला मंत्री म्हणून तो काम करतो तो राज्याचा मंत्री म्हणून काम करत असतो, तो काही त्या ठिकाणच्या त्याच्या विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघाचा म्हणून तो काम पाहत नाही. त्यामुळे काही वेळेला पक्ष संघटनेमध्ये त्याला ठेवून त्या मतदारसंघामध्ये त्याचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना मिळू शकतो. हा देखील उद्देश त्याच्या पाठीमागे असू शकतो. ठीक आहे, शेवटी आपण विश्वंभर चौधरींकडे जाऊया. विश्वंभरजी, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने काही रणनीती या पवारांच्या पावलांमागे दिसते आहे का तुम्हाला, आणि जर ती दिसत असेल तर काय नेमकी दिसते? हे पहा, असं आहे की रणनीती तर असणारच, ही गोष्ट स्पष्टच आहे की रणनीती ही असणारच की काहीतरी उगाचच बदल हे केलेले नाहीत, त्यांना काही साध्य करायचं होतं ते झालं असेल. भ्रष्ट मंत्र्यांना काढलं नाही, हाही भाग पुन्हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू. मुद्दा असा आहे की निवडणुका जेव्हा 2014च्या येतील तेव्हा या सरकारला सामोरं जायचं निवडणुकाला. राष्ट्रवादी किंवा विरोध असं नाही, जर ते एकत्र राहिले तर, नाही राहिले तर प्रश्न मिटला. पण जाताना या सरकारने काय केलं, एक कार्यक्रम असा एखादा प्रभावी दाखवा की जो या सरकारने अत्यंत प्रभावीपणे अंमलात आणला. एक कायदा असा प्रभावी दाखवा जो विधानसभेत त्यांनी आणून दाखवला. अंधश्रद्धा विधेयकापासून अनेक महत्वाची विधेयकं ही प्रलंबित आहेत. तिसरी गोष्ट अशी की एक असा एखादा मुद्दा राज्याचा पाण्यासारखा सांगा जो यांनी तडीला लावला मागच्या 8 वर्षामध्ये. आता ही स्पेस राजकीय जी आहे ती विरोधी पक्षाला ऑक्युपाय करता येते की नाही हा सगळा पुन्हा पुढचा भाग आहे, त्यात मी आता नाही जात. पण मुद्दा असा आहे की चाल, चरित्र, चेहरा हे जरी विषय बाजूला ठेवले आणि अगदी रोजच्या दैनंदिन आयुष्याचा जरी आपण विचार केला तर जनता याचं मूल्यमापन करत असते कुठं ना कुठं की हे काहीच घडलेलं नाही. बिलकुल मागील पानावरून पुढे चालू हे प्रशासकीय पातळीवर, दुसऱ्या पातळीवर फार मोठा भ्रष्टाचार आणि मलिन झालेली प्रतिमा, आणि तिसऱ्या पातळीवर अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर की आता अनेक दिवस सत्तेत राहणं. या 3 फॅक्टर्स मधून जेव्हा सुटका होईल तर आपण असं म्हणू शकू की या बदलांचा काही झाला. तुर्तास मला सुभेदार बदलले यापेक्षा अन्य काही यातून अर्थ काढावा असं मला अजिबात वाटत नाही. सुभेदार बदललेत, अन्य काही अर्थ ह्याच्यातून निघताना सध्या तरी दिसत नाहीये. जनतेला काय वाटते आपण बघूया. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही रोखठोक प्रश्न विचारलेला होता, त्यावर जनतेने काय कौल दिलेला आपण बघूया. आजचा रोखठोक प्रश्न होता कौल जनमताचा, मंत्रिमंडळ खांदेपालटाचा राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीत फायदा होईल का? जवळपास 37.5% लोक होय म्हणतायत तर 62% लोक नाही म्हणतायत. बहुतांश लोकांना तरी आगामी निवडणुकीत या खांदेपालटाचा काही फायदा होईल असं दिसत नाहीये. ही हवा
जी राष्ट्रवादीतून तयार झालेली होती ती 2014 पर्यंत टिकून राहील का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर यासारखी जी वावटळं मधनं उठत असतात ती कदाचित अजून मोठं वादळ येईल, कदाचित ऐन वेळा अजून काही खांदेपालट होऊ शकतो. काँग्रेस याला कसं प्रत्युत्तर देतं, काँग्रेसमध्ये याचे काही पडसाद उमटतात का, हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. प्रश्न आहे असंच सध्या तरी दिसतं आहे, कारण 20 जणांचे राजीनामे घेतले ही मोठी बातमी होती. मात्र ही बातमी संपताना केवळ 6 जणांचा खांदेपालट इथपर्यंत येऊन संपलेली सध्या तरी दिसतेय. आणि सध्या तरी आपणही इथेच थांबतोय. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल आशिष शेलार, विश्वंभर चौधरी आणि अंकुश काकडे तुम्हा तिघांचेही मनापासून धन्यवाद. रोखोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.